ले बारीक कार्यालयात मोर्चा घेऊन आलेलो आहोत। त्याचं कारण असं आहे की वर्षानुवर्षे जी शासनाकडून शेतकऱ्याची जी फजिती होत आहे, जी फसवणूक होत आहे, ती फसवणूक कुठेतरी थांबली पाहिजे। कारण गोरगरीब शेतकरी हा शेतामध्ये राब कष्ट करून मरतच आहे आणि गावातील काही पुढारी जे शासकीय अधिकाऱ्याला घेऊन अहमदपूर मध्येच त्यांचे पंचनामे हॉटेलमध्ये करीत आहे। तरी ह्या गोष्टीला कुठेतरी आळा बसण्यासाठी, गोरगरीब शेतकऱ्याला कुठेतरी फायदा मिळण्यासाठी ढाळे गावातील हे सर्व गोरगरीब शेतकरी आज अहमदपूर कार्यालयामध्ये मोर्चा घेऊन आलेले आहेत। तरी त्यांची सविस्तर जे पंचनाम्याची जे खोटे पंचनाम्याची जी यादी हे कृषी सहाय्यक तलाठी यांच्या मार्फत झालेली आहे, ते आम्ही तहसीलदार मॅडमला निवेदन दिलेलं आहे। तहसीलदार मॅडमला आम्ही सांगितलेलं आहे की 72 तासामध्ये जर ह्या गोष्टीचा तुम्ही न्याय निवाडा जर नाही केला तर आम्ही 72 तासानंतर आम्ही आमरण उपोषण हे तहसीलदार कार्यालयाच्या पुढे आम्ही करणार आहोत। तरी मान्य तहसीलदार मॅडम इथं काही हजर नव्हते, तरी नायब तहसीलदार मॅडमला आम्ही सर सांगितलेलं आहे। कारण ह्या गोष्टीला अतिशय संतापजनक हा प्रकार आहे, कारण शेतकरी गोरगरीब हा निव्वळ असा भिकेला पडलेला आहे। तरी गावातील जे पुढारी आहेत, जे कृषी सहाय्यक असतील, तलाठी असतील, यांना हाताशी घेऊन यांची जी अहमदपूरला यांची जी रक्कम 25% 30% बोलली असतील, ते 25% रक्कम देऊन स्वतःचा फायदा करून घेत आहेत। कारण पंचनाम्याची जी यादी आलेली आहे ती पूर्णच्या पूर्ण खोटी यादी आलेली आहे। त्यांच्या शेतामध्ये अजिबात कसलंच पाणी नसताना रब्बी येते कुठून, आणि ज्यांना पाणी आहे जे राबतील त्यांच्या रब्बीच्या शेतामध्ये आज येऊन कुणी पंचनामा करायला तयार नाही। तरी आम्ही इथं सविस्तर पंचनामा दिल्या, शेतकऱ्याची नासडी झाली आहे, नासडी ठिकाणी कुठलाही अधिकारी आला नाही। तरी या 72 तासामध्ये तलाठी आणि कृषी जे सहाय्यक जे कोण अधिकारी असतील त्यांना आम्ही निलंबनाची कारवाई इथं केलेली आहे आणि त्यांची मागणी आम्ही केलेली आहे। सरकार चारही अधिकाऱ्याचं आम्हाला तोंड देखील माहिती, तेवढे माहिती घेऊन आलेला आहे। गावावर यांची एकही हजेरी नाही, सरपंच कार्यालयाची यांची एकही नोंद नाही। त्याच्यामुळे आम्हाला यांचं कोण आहेत अजिबात काहीच पता नाही गावाला। त्याच्यामुळे हे सगळे फसवणूक ही शासनाने थांबली पाहिजे। अधिकारी येत नाही ना, तलाठी येत नाही, कोणी नाही। आम्हाला गाव पकड आहे, 40 गाव आहे, 50 गाव आहे, केलं तर ते फोन उचलून घेतले आणि फोन सुद्धा उचलला तर आम्ही उद्या येतो, परवा येतो, नक्की येतो अशी खोटी माहिती देते। प्रत्येकाचा आठवड्यातून 1 दिवस गावावर असावा, प्रत्येक आठवड्यातून 1 दिवस गावावर असावा असं तुम्ही निवेदनमध्ये तक्रार दिलेली आहे का? तरी पण ह्या यादीची जाहीर चौकशी होऊन नवीन पंचनाम्याची यादी आम्हाला 72 घंट्यामध्ये झालीच पाहिजे, ही आमची मागणी आहे। नाहीतर पूर्ण शेतकऱ्याचं तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषण राहील, हे आमची तहसीलदार ऑफिस आम्ही निवेदन दिलेलं आहे।